हा, सगळ्यांच्या यावेळेस लक्षात आलं आता गजेंद्र पराधीन झालेला आहे. सर्वजण आता गजेंद्राची छेड काढू लागले बघा, सर्वजण छेड काढू लागले. हो, आणि गजेंद्र हळूहळू हळूहळू आता बुडत चाललाय. परिवारामधल्या सर्व लोकांना काही काळ सेवा केली, पण नंतर ते पण थकले. त्यांना विचार केला आता कुठपर्यंत नेऊन द्यायचा डबा तरी हॉस्पिटलला, बाद झालं. व्यक्तीच्या जीवनामध्ये एक गोष्ट कायम बघा, गजेंद्राच्या या कथेवरनं भगवान शुकदेव वर्णन करतात, राजन, व्यक्ती पराधीन झाल्यानंतर जितका भयभीत होतो तितका भयभीत कधीच होत नाही बघा. आणि ज्या सगळ्यांवर ज्याचा विश्वास असतो, सगळे माझे सगळे माझे सगळे माझे, हे खरं माझे पण कधी ओळखू येतं, संकट समय ओळखू येतं. मित्रत्वाची परीक्षा सुखामध्ये सांगितली नाहीये. चांगलं असताना चांगलं सगळेजण असतात पाठीमागं आपल्या, पैसा असू द्या तुमच्या मागे पुढे सगळे धावतात, आणि तुम्ही फक्त अडचण दाखवा की आपल्याकडला पैसा सगळा संपलाय, कोणी फोन सुद्धा तुमचा उचलणार नाही. मी तुम्हाला लिहून देतो, हां, तुम्ही फक्त सांगा मी अडचणीत आहे, कर्जबाजारी आहे, सगळेजण तुमच्या बाजूला जातील, बाजूला. उत्सवे व्यसने चैव दुर्भिक्षे राष्ट्र विप्लवे राजद्वारे स्मशाने च यस तिष्ठती स बांधवा. कोणाला आपलं म्हणावं? गजेंद्राच्या कथेवरनं शुकदेवानं म्हटलं आपलं पण म्हणायलाही आपल्या मनामध्ये तितकी विशालता असली पाहिजे. सत्संगाला घेऊन जाणारा मित्र योग्य आहे, पण दुस्संगाला लावणारा मित्र म्हटला पाहिजे का? आचार्यानं म्हणलं त्याला मित्र नाही, तो शत्रू आहे. आणि असे शत्रू कधीच जवळ ठेवू नका. 10 मित्रापेक्षा एक मित्र असू द्या, पण तो तुम्हाला सत्य बोलणारा असला पाहिजे, खरं बोलणारा. आणि म्हणून सांगितलं उत्सवामध्ये सम्मिलित होणारा मित्र नाही, नातेवाईक नाही, जो कठीण काळामध्ये तुमच्यासोबत कायम असतो त्यालाच मित्र म्हणावा. आणि तोच तुमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं यशाची वाट तुम्हाला दाखवत असतो.